भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अतुलजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की सध्या दोन ठाकरे बंधू एकीकडे आल्याचं पाहायला मिळतं एकत्र, मात्र ज्या वेळेला आवाज मराठीचा हा कार्यक्रम होता त्यावेळेला असं सुद्धा म्हटलं जातं की यामध्ये दोन प्रकारची भाषणं पाहायला मिळतात। नाही, दोन प्रकारची भाषणं म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण नेहमीसारखं द्वेषाने टोमण्यांनी हे भरलेलं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंकडनं आता काही महाराष्ट्राची याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा नाहीये। कारण ते एकीकडे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा कलंक म्हणतात आणि 2 महिन्यात निवडणुकीत माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर तिकडे त्यांना भेटायला पण जातात आणि त्यामुळे मुळात कुठलाही कणा नसलेले असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्यांच्या भाषणाविषयी तर न बोलणं सोयीचं। राज ठाकरेंनी मराठीच्या संदर्भात काही वक्तव्य केली, पण लोकांना हे माहिती आहे की मराठीचा नाहीये, महानगरपालिकेचा आणि त्याच्यामुळे मराठी भाषेचं रक्षण करण्याकरता, मराठी भाषेचं संवर्धन करण्याकरता, मराठी माणसाचं रक्षण आणि मराठी माणसाची प्रगती करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही समर्थ आहे आणि त्या दिशेने अनेक निर्णय आम्ही सातत्याने घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की महाराष्ट्राची जनता ही पूर्णतः भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बरोबर आहे। तुम्ही म्हणताय की मराठीचा नाहीये, महानगरपालिकेचा आहे, मात्र यामध्ये सगळं पाहायला गेलं तर सर्वत्र मराठी जनता ही हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये इकडे एकवटली होती आणि केवळ मुद्दा होता, अजेंडा होता तो म्हणजे हिंदी सक्ती लागू न करण्याचा। सरकारने जी रद्द केला तो विजयोत्सव मेळावा। असं आहे की सरकारने मुळामध्ये हिंदी सक्तीचा GR हा फार पूर्वीच मागे घेतलेला होता। नंतरचा GR जो होता तो त्रिभाषा बाबतीतला होता, त्याचा त्यांना विजयोत्सव साजरा करायचा होता। मग त्यात मोदी कुठे आले? अनाजी पंथा म्हणून उल्लेख काय झाला? आम्ही एक आलो हा काय मुद्दा होता? आणि त्याच्यामुळे मुळामध्ये हे मराठीच्या नावाच्या खाली यांनी आयुष्यभर राजकारण केलेलं आहे, तेच राजकारण पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, हे मराठी जनता ओळखून आहे। एकीकडे पाहायला गेलं तर पहलगाम मध्ये जी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये ज्यांना धर्म विचारून असेल त्यांना तिकडे त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं आणि इथे भाषा विचारून मारण्यात येते, याच्यावरही तुम्ही टीका करता? नाही, बरोबर आहे ना, चूक काय? तिथे धर्म विचारला, धर्म विचारून त्यांची हत्या केली। इकडे कुठली भाषा आहे? हिंदी, मग त्यांना मारतायत। ही वृत्ती काय आहे? आणि त्याच्यामुळे मुंबईत महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीने मराठी बोलली पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण एखाद्याला मराठी येत नसेल म्हणून त्याला मारहाण करणं हे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही। यांच्यासारखा आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, आम्हाला मराठीचा अभिमान आहे, मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आम्ही काम करतोय। आमची मुलं मराठी भाषेत शिकली, आम्ही हे सांगत नाही आहोत की आम्ही आमच्या मुलांना मराठी मीडियम मध्ये शिकवलं नाही, इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं, कारण आम्ही खरे मराठी आहोत, आम्हाला खरा मराठीचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे या गप्पा त्यांनी मारू नयेत आणि हिंसेला महाराष्ट्रात काडीत काही स्थान नाहीये। कुठलाही द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्याच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई ही केली जाईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली।